पारद परिसरात लंपीचा उद्रेक रोखण्यासाठी जनावरांच्या गोठ्यावर जात लसीकरण, शेतकरी पुत्र सागर देशमुख यांची संकल्पना। भोकरदन तालुक्यात पारद परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात लंपी आजाराची मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे। तसेच जनावरांमध्ये वाढत्या लंपी आजारामुळे पशुपालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे। या आजारामुळे केवळ जनावरांचे आरोग्य धोक्यात येत नाही तर दूध उत्पादनावरही मोठा परिणाम होताना दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले। अशा परिस्थितीत पारद येथील शेतकरी पुत्र सागर देशमुख यांनी पुढाकार घेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एक स्तुत्य आणि समाज उपयोगी उपक्रम राबविला आहे। शुक्रवारी सागर देशमुख यांनी पशु विभागाच्या पथकाला बोलावून पारद, रेणुकाई, पिंपळगाव यासह परिसरातील गावातील 170 लहान मोठ्या जनावरांना गोठ्यावर जात लंपीच्या लस टोचल्या। शिवाय याबाबत जनजागृती केली। त्यामुळे गावातील अनेक जनावरांना या आजारापासून संरक्षण मिळाले असून या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भीती कमी झाली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला। तसेच मोफत लसीकरणामुळे अनेक गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपली जनावरे वाचविण्याची संधी मिळाली आहे। तसेच जे अन्यथा खर्चामुळे शक्य झाले नसते, या मोहिमेत स्थानिक पशुवैद्य, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला व योग्य नियोजन, जनजागृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवरही भर दिलाय। जनावरांच्या आरोग्याबाबत सजगता वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या टीम सोबत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। आजाराची लक्षणे, प्रतिबंध आणि याबाबत उपचार डॉक्टरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। या उपक्रमामुळे जनावरांची प्राण वाचणारच नाहीत तर शेतकऱ्यांची उपजीविकाही सुरक्षित राहील। समाजातील इतरांनीही अशा उपक्रमांना हातभार लावावा हीच अपेक्षा शेतकरी पुत्र सागर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली। तसेच दरमहा या कार्यात पारद येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर फुके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प राबविण्यात आला। यामध्ये उमेश ताजी, दत्तू वनारसे, शेख साकीब, डॉक्टर अमोल लोखंडे, डॉक्टर संतोष कोथलकर आदींनी परिश्रम घेतले। अशी माहिती शेतकरी पुत्र नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले पत्रकार सागर देशमुख यांनी बोलताना दिली। राजेश फुके, पशुधन पशु पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना पारद येथे सागर देशमुख यांच्या संकल्पनेतून लंपी लसीकरण हे राबविण्यात आले। या माध्यमातून 170 जनावरांना लंपीची लसीकरण देण्यात आले व अजून काही जनावरांना लस द्यायची बाकी आहे। तरी शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना पारद येथे येऊन ही लस आपल्या जनावरांना देऊन टाकायची आहे। सागर देशमुख, शेतकरी पुत्र। लंपी हा आजार गाय व बैलांमध्ये जलद गतीने पसरत असून त्या पशुधनावर गंभीर परिणाम होतो। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण पारद येथे आयोजित करण्यात आले। गाय, बैल, वासरी 170 जनावरांना शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण करण्यात आले। तसेच लंपी आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लंपीची प्रतिबंधक लस देऊन टाकावी, त्यामुळे जनावरांना कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24/5 जालना।